नमस्कार. मी डॉक्टर सरवदे TYBAच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा टॉपिक सादर करीत आहे. टॉपिकचं नाव आहे पंडित कवी मुक्तेश्वर यांची ग्रंथसंपदा. मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण पंडित कवी मुक्तेश्वर यांच्या जीवनाचा प्रवास आणि पंडित कवी मुक्तेश्वर यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे त्या ग्रंथसंपदेचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपण पंडित कवी मुक्तेश्वर यांच्या जीवनाचा थोडक्यात परिचय पाहू. मित्रांनो, मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये पंडिती साहित्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये पंडिती साहित्याला प्रारंभ झाला आणि इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पंडिती साहित्याचा अंतही झाला. तेव्हा मराठी साहित्यामध्ये ज्यांनी सुरुवात पंडिती साहित्याची केली तो पंडित कवी म्हणजे मुक्तेश्वर. पंडिती परंपरेतला हा पहिला कवी आहे. ज्या मुक्तेश्वरांचा जन्म इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये झाला आणि मृत्यू इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये झाला. त्यांच्या जन्माबद्दल आणि मृत्यूबद्दल अनेक वाद आहेत. तरीही काही संदर्भ ग्रंथामध्ये, काही संदर्भ पुस्तकामध्ये त्यांच्या जन्माबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पंडित कवी मुक्तेश्वर यांचा जन्म इसवी सन 1573 झाला तर त्यांचा मृत्यू इसवी सन 1645 झाला. पंडित कवी मुक्तेश्वरांना एकूण 62 वर्षाचं आयुष्य लाभलं. या आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक महान ग्रंथाची निर्मिती केली आणि म्हणूनच त्यांना मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये कविश्रेष्ठ अशी उपाधी प्राप्त झाली आहे. त्यांना कलाकवी असे सुद्धा संबोधले जाते. कविश्रेष्ठ, कलाकवी हा त्यांचा केलेला गौरव आहे. या पंडित कवी मुक्तेश्वराबद्दल अनेक स्वरूपामध्ये वेगवेगळी माहिती आपल्याला संदर्भ पुस्तकामध्ये आढळते. हा पंडित कवी सर्व लोकांमध्ये मिसळत असे, सर्व लोकांमध्ये वावरत असे अशी सुद्धा माहिती मिळते. पंडित कवी मुक्तेश्वर हा मराठी साहित्यातील संत एकनाथांच्या गोदा नावाच्या मुलीचा मुलगा आहे. म्हणजे संत एकनाथांचा हा नातू आहे. संत एकनाथांच्या अनेक ग्रंथाचा प्रभाव पंडित कवी मुक्तेश्वर यांच्या ग्रंथरचनेवर आपल्याला दिसून येतो. तेव्हा या पंडित कवी मुक्तेश्वरांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे त्या ग्रंथसंपदेचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. पंडित कवी मुक्तेश्वर यांचा पहिला ग्रंथ आहे मुक्तेश्वरी महाभारत. मित्रांनो, हा ग्रंथ ओवीबद्ध आहे. या ग्रंथामध्ये एकूण 5 प्रकरणे आहेत. पहिलं प्रकरण आहे आदी, दुसरं प्रकरण आहे सभा, तिसरं प्रकरण आहे वन, चौथं प्रकरण आहे विराट, 5वं प्रकरण आहे सौप्तिक. अशा 5 प्रकरणामधून त्यांनी महाभारताचा परिचय आपल्या रसिकांना करून दिला आहे. या ग्रंथामध्ये तत्कालीन परिस्थितीचं प्रतिबिंब अतिशय हुबेहूबपणे उमटलेले पाहायला मिळते. शिवाय या ग्रंथामध्ये तत्कालीन वस्त्र, तत्कालीन आहार, तत्कालीन विहार, तत्कालीन व्यापार यांचं सुद्धा दर्शन अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी घडवलेलं आहे. त्यानंतर या मुक्तेश्वरांच्या ग्रंथाबद्दल काही लोकांनी भाष्यसुद्धा केलेली आहेत. काही जण असं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीनंतरची ही सुंदर रचना मानली जाते. तेव्हा मित्रांनो, पंडित कवी मुक्तेश्वरांच्या आपण दुसऱ्या ग्रंथाकडं वळूया.
त्यांचा दुसरा ग्रंथ आहे संक्षेप रामायण. संक्षेप म्हणजे काय तर थोडक्यात. मित्रांनो, पंडित कवी मुक्तेश्वरांचा हा ग्रंथ संत एकनाथांच्या भावार्थ रामायणावर आधारित आहे. या ग्रंथामध्ये एकूण 1722 इतक्या ओव्या आहेत. या ग्रंथामध्ये एकूण 7 कांडे आहेत, म्हणजेच थोडक्यात 7 प्रकरणे आहेत. हा ग्रंथ पंडित कवी मुक्तेश्वर यांनी अक्षर गणवृत्तामध्ये रचलेला आहे. या ग्रंथामध्ये रामाची कथा अतिशय सुंदर पद्धतीनं पंडित कवी मुक्तेश्वरांनी आपल्या रसिकांना सांगितली आहे. या ग्रंथाची रचना आटोपशीर अशा स्वरूपाची झालेली आहे. त्यानंतर आपण पंडित कवी मुक्तेश्वर यांचे अन्य काही ग्रंथसंपदा आपण थोडक्यात पाहू. पंडित कवी मुक्तेश्वर यांनी काही स्फुट काव्य लिहिली आहेत. स्फुट म्हणजे काय तर छोटी छोटी काव्य. यामध्ये पहिलं काव्य आहे मूर्खाची लक्षणे, दुसरं काव्य आहे हनुमंत आख्यान, तिसरं काव्य आहे हरिश्चंद्र आख्यान. ही जी 3 काव्य आहेत, जी स्फुट काव्य आहेत, ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचं पहिलं जे स्फुट काव्य आहे मूर्खाची लक्षणे, त्याच्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळते ती अशी की महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये विदुराने धृतराष्ट्राला 10 श्लोकामध्ये मूर्खाची लक्षणं सांगितली होती. तीच लक्षणं या ठिकाणी पंडित कवी मुक्तेश्वरांनी आपल्या रसिकांना आपल्या ग्रंथामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. मित्रांनो, मुक्तेश्वरावरती रामायण आणि महाभारताचा प्रचंड असा प्रभाव होता आणि त्या प्रभावातूनच कवी मुक्तेश्वरांनी आपल्या ग्रंथाची रचना केली आहे. तेव्हा पंडित कवी मुक्तेश्वरांचं जे वेगळेपण आहे, त्या वेगळेपणाबद्दल आपण थोडक्यात भाष्य करूया. मित्रांनो, त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की पंडित कवी मुक्तेश्वर हे व्यासंगी ग्रंथकार आहेत. त्यांचा अभ्यास फार मोठा आहे. रामायण, महाभारत, संत एकनाथांचे सर्व ग्रंथ, वेद या सर्व प्रकारचे ग्रंथ त्यांनी अभ्यासलेले आहेत. त्यांच्या एकूण ग्रंथामध्ये, काव्यामध्ये पांडित्य दिसतं आणि शिवाय रसिकतासुद्धा दिसते. आणि म्हणून पांडित्य आणि रसिकता यांचा सुरेख संगम कवी मुक्तेश्वरांच्या साहित्यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर कवी मुक्तेश्वरांची शैली अतिशय मोहक आहे. म्हणजे त्यांचा ग्रंथ जर आपल्या हातामध्ये पडला तर तो वाचल्याशिवाय आपण सोडत नाही, अशा प्रकारची त्यांची शैली आहे. त्यांच्याबद्दल राश्री जोग एके ठिकाणी असं म्हणतात की अध्यात्माचे जे वाङ्मयावरचे जोखंड आहे, ते जोखंड फेकून देणारा हा पहिला पंडित कवी आहे. म्हणजे आपल्या संत वाङ्मयामध्ये भक्ती आणि ईश्वर केंद्रस्थानी आहे. पण हा पंडित कवी असा आहे की त्यांनी पहिल्यांदा अध्यात्माचं जोखंड वाङ्मयावरचं फेकून दिलं आणि नवरसांचा वापर करून ग्रंथ निर्मिती केली. तेव्हा अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखंड फेकून देणारा पहिला पंडित कवी असा राश्री जोगांनी त्यांचा गौरव केलेला आहे. मित्रांनो, त्यांच्या काव्यामध्ये आपणास रसोत्कटता दिसून येते. त्यांची निवेदनशैली अतिशय उत्तम आहे. त्यांच्या काव्यामध्ये अलंकार योजना अतिशय सर्वोत्तम आहे. त्यांच्या काव्यामधील जे व्यक्तिचित्रण आहे ते सुद्धा उत्तम आणि उत्कृष्ट आहे. तेव्हा मित्रांनो, मराठी साहित्यातील आणि पंडिती साहित्यातील हा पहिला कवी की ज्यांनी उत्तम ग्रंथरचना केली आणि ती आपण थोडक्यात पाहिली. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.